नमस्कार, संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। ह्या बघा ना, ह्या मिरच्या आहेत ना, ह्या भरायच्या मिरच्या आहेत। तर आता ह्या मिरच्यांना ना मी मध्ये कट करणार आहे। तर चला मी आता कट करून दाखवते तुम्हाला। हे बघा, अशा प्रकारे मी आहे ना ह्या वेळीवर कट करून घेतलेले आहेत। अशा मध्ये अशा कट करून घ्यायच्या आहेत, एक चिरा द्यायचा। तर अशा ह्या सगळ्या मी आता कट करून घेणार आहे। आता यातला मसाला कसा बनवायचा तो बघणार आहे। धणे घेतले, धणे गरम करायचे, मोहरी आहे, जिरा आहे, हे सगळं आता आपल्याला गरम करायचं आहे। थोडेसे मेथी दाणे ते पण घ्यायचे। धणे, जिरं आणि मेथी आणि मोहरीची पावडर ह्याची पूड झालेली आहे ही सगळी। आणि याच्यामध्ये 1 चमचा आपण हिंग टाकतो आहे। मीठ टाकलेलं आहे मी अगोदरच, स्किप झालं माझ्याकडून। तर जेवढा लागतो त्याला तेवढं मी मीठ पण टाकलेलं आहे। आता मी याच्यामध्ये आहे ना लिंबू आहे, लिंबू टाकणार आहे पिळून। थोडं लिंबूनी काय होईल, थोडा आंबटपणा येईल ना। तर हे छोटे छोटे 3 लिंबू आहेत। हे बघा, दही घेतलेलं आहे आणि या दह्याचं ना असं घट्ट असं दही घ्यायचं आहे आपल्याला। मी असं चाळणीत घेतलं आहे आणि असं पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे। आता दही टाकताना आहे ना एकदम आंबट दही टाकायचं। घेतानाच दही ना आंबट मागायचं, नाहीतर मग घरी आंबवायचं त्याला जास्त। असं दही घेतलेलं आहे मी 2 आणि मोठे मोठे 3 चमचे मी दही टाकले। आता सगळं मिक्स करून घेणार आहे। ह्या सगळ्या मिरच्या मी अशा कापून घेतलेल्या आहेत बघा। कधी पण मिरच्या आणताना अशा मिरच्या आणायच्या आणि धुवून घ्यायच्या। काय होतं माहिती का, मिरच्यांवर औषध वगैरे मारलेला जातो, म्हणून पहिला धुवून घ्यायच्या आणि मग अशा कापून घ्यायच्या। आता मी हे सगळं भरून घेणार आहे। हे सगळं आता भरताना आहे ना असं दाबून दाबून भरायचं, म्हणजे हा मसाला त्याच्यामध्ये राहतो। आणि हा ओला आहे ना, त्याच्यामुळे कसं ह्याला आता हा असाच राहणार, हा पडणार नाही। तर अशा प्रकारे मी हा सगळा दाबून असा याच्यात भरून घेणार आहे। ठेवताना अशा वर करून ठेवायच्या, म्हणजे हा मसाला आहे ना तो वाळला जातो। आपण याच्यात जी मेथी वापरतो ना त्या 2 प्रकारच्या असतात, जास्त कडू आणि कमी कडू। तर कमी कडू असते ती वापरायची, त्याने मसाला चांगला तयार होतो। अशा भरून अशा मी ताटामध्ये ठेवणार आहे आणि ह्या सगळ्या आहे ना उन्हामध्ये ठेवणार आहे। ठेवताना बघा हे असं वर ठेवायचं, म्हणजे ना आतला मसाला आहे ना उन्हामध्ये चांगला वाळला जातो। हे मी 3 दिवस कडकडीत उन्हात ठेवणार आहे। सगळे माझे भरून झालेले आहेत। बघा ना, ही मिरची कशी मस्त उन्हात कडकडीत वाळलेली आहे। आणि तुम्हाला दाखवते जवळ, हा मसाला कसा सेट झालेला आहे ना, ही ना तोंडाची चव चांगली वाढवते। आणि ह्या मिरच्या आहेत ना जर जेवणामध्ये 2 घास जास्तच जातात। तर हे बघा कशी मस्त, आणि ही 2 वर्ष पण टिकते, पण तेवढी राहत नाही हो, ही लगेच संपली जाते। माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना पण सांगा।